वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. आज आपण 5वा उपघटक अभ्यासणार आहोत, शिक्षण. यापूर्वीचे 4 उपघटक आपल्या या चॅनलवर जायचं, प्लेलिस्टमध्ये क्रमाने हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर पाहूया. 4थ्या प्रकरणामधील 5वा उपघटक आहे शिक्षण. सामाजिक संस्थांमधली ही एक महत्त्वाची बाब आहे किंवा घटक आहे. व्यक्तींमधील क्षमतांचा विकास व या क्षमता प्रत्यक्ष कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण, असा संज्ञेचा शाब्दिक अर्थ आहे. म्हणजे शाब्दिक अर्थ जर विचारात घेतला की शिक्षण म्हणजे काय, तर व्यक्तीमधील क्षमता ज्या असतात त्याचा विकास होणं आणि त्या क्षमतांचं प्रत्यक्ष कार्यान्वित करणं किंवा त्याच्या सहाय्याने काम करणं, असा शिक्षणाचा अर्थ आहे. म्हणजे शिक्षणाने ज्ञान घेणं आणि ते वापरणं असा अर्थ. शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ जगण्यासाठी नव्हे तर जास्त अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्ञान व कौशल्यांची प्राप्ती करणे अपेक्षित आहे. शिक्षण म्हणजे केवळ फक्त जगण्यासाठीच शिकायचं, नोकरी मिळवण्यासाठी शिकायचं असा अर्थ नाही आहे. तर चांगलं ज्ञान मिळवणं, कौशल्याची प्राप्ती करणं असं अपेक्षित आहे. ठळकपणे बघायचे तर औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने आयुष्यभर चालणारी शिक्षण पद्धती आहे. आता शिक्षण हे आयुष्यभर चालतं आणि ते औपचारिक पण असतं आणि अनौपचारिक पण असतं. अशी शिकण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. या दृष्टीने पाहता अप्रगत समाजात शिक्षण हा सामाजिकरणाचा व संस्कृती हस्तांतरणाच्या व्यापक प्रक्रियेचाच एक भाग होता. आता समाज जसा प्रगत झाला तसं हे शिक्षणाने सामाजिकरण झालं, संस्कृतीचं हस्तांतरण झालं. खूप मोठी प्रक्रिया आहे ही. मूलभूत सांस्कृतिक हस्तांतरणाचे व प्रसाराचे योग्य वर्तन पद्धती, मूल्य आणि नियमने, भाषा तसेच मूलभूत उपयुक्त कौशल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम कुटुंब व निकटच्या समूहातूनच होत असते. म्हणजे हे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे ते कुटुंब आणि जवळचे जे काही समूह आहेत त्यातून होत असतं. मग ते मूलभूत संस्कृती हस्तांतरण असेल, योग्य वर्तन पद्धती, मूल्य, नियम, भाषा अशी सगळं पुढच्या पिढीकडे या माध्यमातून जातं. औद्योगिकी पूर्व समाजात घर हेच उत्पादनाचे केंद्र होते. जेव्हा उद्योगधंदे नव्हते, कारखाने नव्हते, तेव्हा घरातच उत्पादन करत असत वस्तूंचं. आणि लोकांची दिनचर्या घर आणि परिसराशीच बांधलेली असल्यामुळे शिक्षणासाठी वेगळी अशी व्यवस्था असावी अशी निकड नव्हती. निकड म्हणजे गरज नव्हती की शिक्षणासाठी वेगळं ठिकाण असावं, कारण घरातच वस्तू उत्पादनाचं किंवा घरातच जे काही काम असेल ते परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत असे. म्हणजे शिक्षणासाठी वेगळ्या व्यवस्थेची तेव्हा गरज नव्हती. पण जसजसे औद्योगिकीकरण झाले, म्हणजे उद्योगधंदे वाढले, कारखाने वाढले तसतसे साक्षर आणि सुशिक्षित व्यक्तींसाठीची मागणी वाढली. मग तिथे काम करणारे शिकलेले लोकांची गरज निर्माण झाली. यातूनच शिक्षण व्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि त्यातून शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. आधुनिक समाजात गुंतागुंतीची श्रमविभाजन व्यवस्था आहे. श्रमविभाजन व्यवस्था आहे आपण मागे अभ्यासले. काम आणि घर अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत. म्हणजे काम एका ठिकाणी आणि घर एका ठिकाणी. घरातून कामासाठी बाहेर जावं लागतं. त्यामुळेच काही विशिष्ट कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक गरजेचे झाले आहे. त्यासाठी मग ठराविक कामासाठी ठराविक कौशल्य असलं पाहिजे. अशा बदलत्या व्यवस्थेत एका औपचारिक व सुस्पष्ट शिक्षण व्यवस्थेची गरज आहे आणि मग त्या अर्थव्यवस्थेसाठी त्या प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे. ती गरज निर्माण झाली. आधुनिक समाजात खालील मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी विशेष शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे. मग खाली जी उद्दिष्ट दिलेली आहेत, मूलभूत उद्दिष्ट आहेत, ती पूर्ण व्हावीत म्हणून शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. ज्ञान आणि कल्पनांची निर्मिती आणि प्रसार करणे म्हणजे ज्ञान मिळवणं, नवनवीन कल्पना करणं आणि त्यांचा प्रसार पण करणं हे उद्दिष्ट आहे मूलभूत. समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध ज्ञानाचा वापर करून कौशल्यांचा विकास करणे आणि मिळवलेलं जे ज्ञान आहे ते समाजाच्या कल्याणासाठी वापरायचं, स्वतःच्या कल्याणासाठी वापरायचं, असा कौशल्याचा विकास करायचा आहे. ही उद्दिष्टे आहेत, मूलभूत उद्दिष्टे. शिक्षण ही म्हणूनच एक व्यापक बहुआयामी प्रक्रिया आहे. खूप मोठी आणि खूप बहुआयाम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया आहे. यात व्यक्तीच्या मनोज्ञ ग्रहणाच्या कक्षा रुंदावण्याबरोबर म्हणजे मनाच्या कक्षा रुंदावतातच,
उपलब्ध ज्ञानाचा वापर करणे, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायचा आणि चिकित्सा करून या ज्ञानात नवीन भर टाकण्याच्या क्षमतेचा विकास होणे याचाही अंतर्भाव आहे. आणि मिळालेल्या ज्ञानाची चिकित्सा करायची, योग्य अयोग्य पाहायचं, त्याचं परीक्षण करायचं आणि नवीन भर टाकायची ज्ञानामध्ये. या क्षमतांचा विकास झाला पाहिजे. हे शिक्षणामध्ये सगळं समाविष्ट आहे. आता पाहूया आपण शिक्षणाचे प्रकार पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे औपचारिक शिक्षण. काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी औपचारिक शिक्षण नियोजन केले जाते. म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट ठेवून हे निर्माण केलं जातं. म्हणूनच यात प्रत्यक्ष पाठ आणि शिक्षणाचा अंतर्भाव होतो. म्हणजे जे पुस्तकी शिक्षण आहे त्याचा समावेश होतो. विशिष्ट उद्दिष्ट समोर असल्यामुळे औपचारिक शिक्षणाला विशिष्ट कालमर्यादा असते. शिक्षणाला मर्यादा असते. तुम्ही पाहता की 10वी केव्हा होणार, 12वी केव्हा होणार, हे वयाची अट आहे, काळाची मर्यादा आहे. एक सुस्पष्ट व काटेकोरपणे तयार केलेला अभ्यासक्रम असतो आणि प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो. हा अभ्यासक्रम बनवताना समाजाच्या गरजांचा विचार केलेला असतो आणि समाजाच्या गरजेनुसार हा अभ्यासक्रम बनवलेला असतो. त्याला म्हणायचं औपचारिक शिक्षण. दुसरा प्रकार आहे सहज शिक्षण. सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय व्यक्तीचे शिक्षण होते. म्हणजे कुठलीही संघटित व्यवस्था नसते. मूल्य संवर्धन, क्षमता विकास, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती आणि ज्ञानवृद्धीचे कार्य अतिशय सहज आणि नैसर्गिकरित्या पार पाडले जाते. म्हणजे हे शिक्षण अतिशय सहजपणे मिळतं, कुठलीही नियमावलीच्या सहाय्यानेही नसते. सहज शिक्षणात पालक आणि ज्येष्ठांकडून तरुण पिढीला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा यात समावेश होतो. म्हणजे तरुण पिढीला जे काही पालक, शिक्षक किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडून जे मार्गदर्शन दिले जातं त्याचा समावेश या सहज शिक्षणामध्ये होतो. सहज शिक्षणासाठी ठराविक अभ्यासक्रम किंवा वेळापत्रक किंवा मुद्दाम नेमून दिलेली यंत्रणा नसते. म्हणजे कुठलंही वेळापत्रक नाही, अभ्यासक्रम नाही. या दृष्टीने सहज शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया, कायम चालणारी आहे, मनुष्याच्या जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत. रोजच्या जीवनात काम किंवा व्यवसाय, प्रवास, प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रातून आपण सतत नवीन अनुभव घेत असतो आणि शिकत असतो. प्रत्येक व्यक्ती दररोज नवनवीन अनुभवातून, कामातून, वेगवेगळ्या कारणातून तो शिकत असतो. ते सहज शिक्षण झालं. तिसरा प्रकार आहे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण औपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत येत नाही. म्हणजे एकदम उलट प्रकार आहे औपचारिकच्या विरुद्ध. तरीही ते अगदी पूर्णपणे सहज आणि असंरचित नसते. मग ते सहज शिक्षणासारखं नाही आहे. औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या चाकोरी बाहेरचे सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम अनौपचारिक शिक्षणात मोडतात. म्हणजे शैक्षणिक उपक्रम यामध्ये मोडतात. एका छोट्या एकजिन्सी स्वरूपाच्या गटाच्या विशिष्ट शैक्षणिक गरजांना समोर ठेवूनच अनौपचारिक शिक्षण राबवले जाते. की एखाद्या गटाच्या गरजा विचारात घेऊन हे शिक्षण राबवलं जातं. मुद्दाम जाणीवपूर्वक निर्मिती केल्यामुळे, पण इथे जाणीवपूर्वक निर्मिती केल्यामुळे आणि राबवले गेल्यामुळे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात लवचिकता असावी लागते. म्हणजे मूल्यमापन आणि अभ्यासक्रम हे लवचिक असतं, परिस्थितीनुसार, गटानुसार ते ठरवलं जातं. आता पाहूया आपण शिक्षणाचे महत्त्व काय आहे माणसाच्या जीवनात. समाजशास्त्रज्ञांसाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय का आहे? एमिल डर्कहाइम व टॅलकॉट पार्सन्स यासारख्या समाजशास्त्रातील प्रमुख विचारवंतांनी व्यक्ती आणि समाज या दोहोंसाठी लागणाऱ्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला की व्यक्तीला आणि समाजाला शिक्षण का आवश्यक आहे. हे एमिल डर्कहाइम आणि टॅलकॉट पार्सन्स यांनी सांगितलेलं आहे, या समाजशास्त्रज्ञांनी. ते पाहूया आपण शिक्षणाबाबत काय म्हणतायत ते. शिक्षण व्यवस्थेची काही कार्ये खालीलप्रमाणे निर्देशित करता येईल. शिक्षण व्यवस्थेची कार्ये आपण पाहूया. त्यातलं पहिलं कार्य आहे वैविध्यपूर्ण कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांना शालेय शिक्षणातून समाजातील समान वैचारिक नीतिमूल्यांची ओळख होते. म्हणजे शाळेमध्ये येणारी जी मुलं असतात ती वेगवेगळ्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून येतात, पण त्यांना समान वैचारिक नीतिमूल्यांची ओळख होते. शिक्षण समान असतं. यातूनच खूप वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तींना एकत्र बांधण्याचे काम होत असते. त्या शिक्षणाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून ते एकत्र बांधले जातात. 2. शिक्षणातून मुलांना स्वयंशिस्तीचे धडे मिळतात. जीवन शिस्तीत असावं, स्वतःची शिस्त असावी, हे धडे मिळतात.
समाज सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक नियम मुले शिकतात व अंगी बाणवतात. मग समाजामध्ये कसं वागायचं, राहायचं, बोलायचं, हे शिस्तीचे धडे जे असतात ते त्या शिक्षणातून मिळतात. समाजातले नियम कसे पाळायचे ते पण मुलं शिकतात. 3. अत्यंत गुंतागुंतीच्या असणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेला लागणारी कौशल्ये शिक्षण व्यवस्थेमार्फत शिकवली जातात. मग आजच्या आधुनिक काळामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आहेत, तर ती शिकणंही गरजेचं आहे, कारण ती अर्थव्यवस्थेची गरज आहे. उदाहरणार्थ तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण संस्थांची निर्मिती केली जाते. म्हणजे व्यवसायाचं शिक्षण, टेक्नॉलॉजीचं शिक्षण दिलं जातं, तशा शैक्षणिक संस्था निर्माण केल्या जातात. आता आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या काळामध्ये रोजगारासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्यांची पातळी असणे आवश्यक आहे. जर संगणकाचं ज्ञान असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्याला काम मिळू शकतं. त्यामुळे एक मूलभूत बुद्धी बैठक तयार करण्याबरोबरच या गरजेची पूर्ती उच्च शिक्षण व्यवस्थेला करावी लागते. म्हणजे एक मूलभूत बुद्धीची बैठक तर तयार होतेच, पण अशा प्रकारचे कौशल्यही निर्माण होतं की जे समाजामध्ये गरजेचं आहे. उच्च शिक्षणातून ठराविक दर्जाचे ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्यांना दिली जातात आणि मग उच्च दर्जाच्या शिक्षणामधून अशा प्रकारचं ज्ञान मिळतं आणि कौशल्यही प्राप्त होतं. 4. मुलांमध्ये यशसिद्धीचे मूल्य जोपासण्याचे कामही शाळा करतात. यश मिळवणं ते किती महत्त्वाचं आहे. शाळेत काही मूलभूत सार्वत्रिक मूल्यमापनाच्या कसोटीवर, आता शाळेमध्ये मूल्यमापन केलं जातं, पास नापास, किती टक्केला पास, कितीला नापास, किंवा प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, अशा प्रकारे मूल्यमापन केलं जातं. मुलांचे मूल्यमापन केलं जातं. शाळांच्या औपचारिक नियमांच्या मापदंडानुसार मुलांच्या वर्तनाचेही मूल्यमापन होते. मुलांचं वर्तन कसं आहे ते रिपोर्ट कार्डमध्ये लिहिलं जातं. परीक्षेतील त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या यशाचे मोजमाप केले जाते. मग त्यांनी परीक्षेमध्ये किती गुण मिळवलेत त्यावर मोजमाप केलं जातं. बाहेरील समाजाप्रमाणे शाळामध्येही बौद्धिक क्षमतेवर आधारित व्यवस्था असते. म्हणजे ज्यांच्या जितक्या क्षमता आणि कौशल्य आहेत त्याप्रमाणे त्यांना पारितोषिक किंवा उचित प्रतिफळ मिळते. मग जास्त गुण मिळाले तर जास्त बक्षीस, उचित असं त्यांना फळ मिळतं. म्हणजे क्षमता आणि कौशल्य शिक्षणाने विकसित होतात. आता पाहूया आपण शिक्षण आणि सामाजिक विभाजन कसं झालेलं आहे ते पाहू. ज्या समाजशास्त्रज्ञांनी समाजाकडे विभाजित व विषम स्वरूपात बघितले आहे त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था सर्व पातळ्यांवर सामाजिक विषमता टिकवून ठेवण्याचे साधन आहे. आता समाजामध्ये गरीब श्रीमंताची दरी दिसते, विषमता दिसते, समाजामध्ये विषम स्वरूपात समाज दिसतो. मग शिक्षण व्यवस्थेमुळे सुद्धा सामाजिक विषमता टिकवली जाते असं काहींचं मत आहे. बॉवेल्स व जिंटीस 2002 मत मांडले त्यांनी. यांच्या मते बाहेरच्या आर्थिक जगात जी विषमता आहे तिला पूरक अशी शाळांमधील व्यवस्था आहे असं वाटतं त्यांना. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जी विषमता आहे ती शाळेमध्येही व्यवस्था तशी विषमतेची आहे असं ते म्हणतात. बोर्द्यू 1986 शिक्षण व अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केलं. या समाजशास्त्रज्ञाने विश्लेषण केलं शिक्षण आणि अर्थव्यवस्थेचं. ते काय म्हणतात पाहू. उच्च वर्गाचे आर्थिक वर्चस्व टिकवण्यात महत्त्वाचे योगदान देण्याबद्दल त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली. शिक्षण व्यवस्थेत टीका केली त्यांनी, कारण गरीब श्रीमंताचा भेद वाढला. उच्च वर्गाला त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, त्यामुळे त्यांना चांगलं शिक्षण मिळतं, गरिबांना मिळत नाही. या विचारवंतांच्या मते शाळांमधील व्यवस्थाच अशी असते की निम्न स्वरूपाच्या रोजगारात किंवा व्यवसायात जाऊ शकतील असे मानले गेलेल्या मुलांकडून काही विशिष्ट वर्तन अपेक्षित असते. मग शाळेतच अशी व्यवस्था असते की जे गरीब मुलं असतात ते त्याच गटामध्ये जातील काम करायला, गरीब गटामध्ये, असं ते अपेक्षित असतं. त्यांनी नियमांचे व शिस्तीचे काटेकोर पालन करावे असे अपेक्षित असते. त्यांच्या तुलनेने सोप्या सरावावर आधारित गोष्टी करायला दिल्या जातात. म्हणजे गरिबांना कमी प्रतीचं शिक्षण असा याचा अर्थ. दुसरीकडे जी मुले उच्च स्तर वा श्रेणीतील व्यवसायांमध्ये जातील असे गृहीत धरलेले असते अशा मुलांमध्ये स्वतंत्र विचार व काम करण्याची क्षमता निर्माण होईल याची काळजी घेतली जाते. आणि जी हुशार मुलं असतात किंवा श्रीमंत मुलं असतात अशा ती चांगल्या क्षेत्रात जातील, असे स्वतंत्र विचार मांडतील, त्याची क्षमता निर्माण होतील असं काळजी घेतली जाते. मुलांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन एक सर्वसाधारण अभ्यासक्रम की मुलं कोणत्या समाजातून येतात, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्या प्रकारे अभ्यासक्रम तयार करण्याचा कल असतो. आपल्या सामाजिक आर्थिक कुवतीनुसार आपण शाळेची निवड करत असतो. म्हणजे गरिबांना गरिबाची शाळा, श्रीमंतांना मोठ्या मोठ्या श्रीमंती शाळा, आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी व विशेष अधिकार प्राप्त होत जातात आणि त्यामुळे श्रीमंतांना चांगले संधी मिळतात आणि अधिकारही प्राप्त होतात.
अनेक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की शिक्षण व्यवस्थेतून लिंगभावात्मक विषमताही टिकवून ठेवली जाते. म्हणजे स्त्री पुरुषांचा भेद टिकवून ठेवला जातो. गेल्या काही दशकात पण आजच्या काळामध्ये मात्र शिक्षणातील लिंगभावात्मक दरी कमी होत असली, म्हणजे आता ही दरी कमी होत आहे लिंगभावात्मक, तरी लिंगभेद समान शैक्षणिक संधी पुरवण्यातील मोठा अडथळा आहे. पण शैक्षणिक संधी समान पुरवल्या जात नाहीत. मुलींपेक्षा मुलांच्या शिक्षणाला दिले जाणारे प्राधान्य समाजामध्ये पाहता मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य किंवा मुलींमध्ये असणारे शालेय गळतीचे उच्च प्रमाण, मुलींना शिक्षणासाठी न पाठवता लवकर त्यांचं लग्न करून देणं, त्यामुळे त्यांची शिक्षणातून गळती होते, किंवा मुलींसाठी काही विशिष्ट सोपे विषय निवडीसाठी ठेवणं किंवा मुलींच्यासाठी म्हणून काही वेगळे विषय ठेवणं, या सर्वातून आजही शिक्षणातील लिंगाधारित विषमता स्पष्ट होते. म्हणजे अजूनही थोडीफार लिंग आधारित विषमता समाजामध्ये दिसून येते, शिक्षणात सुद्धा दिसून येते. आता तुम्हाला उपक्रम दिला या प्रकरणात चौथा. शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये लिंगाधारित भेद दिसतो का ते शोधा. मग शाळेमध्ये असा भेद दिसतोय का ते तुम्ही शोधायचं. आता उदाहरण पहा. मुलींना रांगोळी काढण्याचे किंवा पाहुण्यांचे स्वागत करण्याचे काम दिले जाते. शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल तर मुलींनाच रांगोळी काढायला सांगितलं जातं किंवा पाहुण्यांच्या स्वागताचं काम दिलं जातं. तर मुलांना फर्निचर हलवण्याचे किंवा बैठक व्यवस्थेत मदत करण्याचे काम दिले जाते. म्हणजे हा सुद्धा लिंगभेदच आहे. असं उलट झालं तर मुलांनी रांगोळी काढली, पाहुण्यांचं स्वागत केलं आणि मुलींनी फर्निचर हलवलं तर विषमता कमी होईल. याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, चर्चा करायची आपल्या मित्रांच्यामध्ये. परीक्षण करा. मेरिटोक्रेसी मिथ 2004 या पुस्तकाचं नाव आहे हे. स्टीफन मॅकनमी यांनी लिहिलेलं आहे. यांनी आपल्याला समाज खूप न्याय्य पद्धतीने चालतो या भ्रमाविषयी सावध केले. म्हणजे आपला भ्रम आहे की समाज खूप न्यायाने चालतो आणि हा भ्रम त्यांनी दूर केलेला आहे. समाजात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार व पात्रतेनुसार मिळते असा एक दावा केला जातो. म्हणजे समाजामध्ये प्रत्येकाला गुणवत्तेनुसार पात्रतेनुसार मिळतं. पण त्यांच्यामध्ये वारसा हक्क, सामाजिक व सांस्कृतिक भांडवल, तसेच सामाजिक विषमता असे अनेक घटक व्यक्तिगत गुणवत्तेला मारक ठरतात. वारसा हक्काने काहींना श्रीमंती मिळते किंवा समाजामध्ये सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या काही उच्च गट असतात. म्हणजे विषमता ही व्यक्तिगत गुणवत्तेला मारक ठरते. पात्रता असूनही व्यक्तीला त्याप्रमाणे स्थान मिळेलच असं नाही. कधी कधी पात्रता असून सुद्धा स्थान मिळत नाही. आता पहा, खालील तक्त्यामध्ये पहा बरं. साक्षरतेचे प्रमाण दिले टक्केवारीमध्ये आणि जनगणनेचं वर्ष दिलेलं आहे, व्यक्ती दिलेले आहेत, पुरुष दिलेले आहेत, स्त्रिया म्हणजे पुरुषांचं वेगळं स्त्रियांचं वेगळं आणि एकूण व्यक्तींचं असं प्रमाण दिलं आहे. आता वर्ष आहे 1951मध्ये एकूण साक्षरता व्यक्तींची होती 18.3, त्यामध्ये पुरुषांची होती 27.2 आणि स्त्रियांची पहा किती कमी आहे 8.9. 61मध्ये हे प्रमाण झालेलं आहे एकूण 28.3, पुरुषांची 40.4, स्त्रियांची फक्त 15.4, थोडी वाढली. 71मध्ये हे प्रमाण आहे व्यक्तींची साक्षरता 34.5, पुरुषांची 46 आणि स्त्रियांची 22, म्हणजे निम्मा फरक आहे. 1981मध्ये हे प्रमाणे 43.6 साक्षरता, पुरुषांची आहे 56.4, स्त्रियांची 29.8. 1991चं प्रमाण आहे 52.2, 64.1 आणि 39.3, म्हणजे निम्मा फरक आहेच पहा. 2001चं प्रमाण आहे 64.8, पुरुषांचं प्रमाण आहे 75.3 आणि स्त्रियांचं प्रमाण आहे 53.7. आणि 2011चं प्रमाण आहे 73% भारतातली साक्षरता. त्यातलं पुरुषांची साक्षरतेचं प्रमाण 80.9 आणि स्त्रियांची 64.6, म्हणजे स्त्रियांची साक्षरता कमी आहे. आता हे माहिती घेतलेली आहे ऑफिस ऑफ द रजिस्टर जनरल घेतलेली आहे. जनगणनेचा अहवाल आहे, त्यातून माहिती घेतलेली आहे. पुढे तुम्हाला उपक्रम दिलेला आहे 5वा. लोकप्रिय आणि यशस्वी व्यक्तींची माहिती गोळा करून नोंदवही तयार करा. की लोकप्रिय व्यक्ती आहेत, त्यांनी समाजामध्ये यश मिळवले, अशा व्यक्तींची माहिती मिळवायची. शिक्षणाच्या आधारे समाजात यश आणि स्थान प्राप्त करता येते का हे जाणून घ्या. म्हणजे शिक्षणाच्या आधाराने समाजामध्ये यश मिळतं का, चांगलं स्थान प्राप्त करता येतं का हे जाणून घ्या. समाज आपली घडी सुव्यवस्थित राखण्यासाठी विविध उपव्यवस्थांची निर्मिती कशी करत असतो हे या पाठात आपण शिकलो. म्हणजे समाज सुरळीतपणे चालण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था कशा निर्माण होतात हे आपण पाहिलेलं आहे.
या प्रत्येक संस्थेचे समाजासाठी काय स्वरूपाचे योगदान आहे ते समजून घेण्यास या पाठातून मदत होईल. आणि या प्रत्येक संस्थेचं एक वेगवेगळं काम आहे, स्वरूप आहे, ते आपण समजून घेतलेलं आहे आणि ते व्यवहारात आपल्याला उपयोगाला होईल. आता या पाठाचा आपण सारांश पाहूया प्रकरणाचा. सुस्पष्ट स्थिर वर्तन आकृतिबंधाच्या व्यवस्थेला सामाजिक संस्था असे म्हटले जाते. सामाजिक संस्था हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कुटुंब, विवाह, शिक्षण, धर्म, राज्य, प्रसारमाध्यमे, कायदा, अर्थव्यवस्था अशा विविध सामाजिक संस्थांनीच समाज बनलेला आहे. या संस्थांचे सदस्य म्हणूनच व्यक्ती एकमेकांबरोबर वागत असतात. या सगळ्या संस्थांचा आपण अभ्यास केला आहे आता. कुटुंब हा मानवी समाजाचा सर्वात प्राथमिक घटक आहे. सामाजिकरण, लैंगिक वर्तनाचे नियंत्रण, भौतिक व भावनिक सुरक्षितता तसेच व्यक्तींची सामाजिक ओळख निर्माण करणे ही काही अत्यंत मूलभूत स्वरूपाची कार्ये कुटुंब संस्था पार पाडत असते. एक सामाजिक संस्था म्हणून कुटुंबात आज खूप बदल होत आहेत आणि अनेक नवीन स्वरूपाचे कौटुंबिक संबंध निर्माण होत आहेत. कौटुंबिक नातेसंबंधाची सुरुवात विवाह या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होते. लैंगिक संबंधांना व प्रजननाला समाजात मान्यता प्राप्त करून देणारी व्यवस्था म्हणजे विवाह संस्था होय. कुटुंबाप्रमाणेच जवळपास सर्व समाजात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विवाह संस्था आढळते. ऐतिहासिक दृष्टीने पाहता विविध समाजात विवाहाचे वैविध्यपूर्ण प्रकार अस्तित्वात असलेले आढळतात. जोडीदारांची संख्या तसेच कोणी कोणाशी विवाह करावा या संबंधीच्या नियमांना अनुसरून विवाहाचे विविध प्रकार दिसून येतात. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि ग्रहण करण्याची मूलभूत व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. समाजाचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी काही मूलभूत भौतिक गरजांची पूर्ती होणे आवश्यक आहे, जी अर्थव्यवस्थेतून होते. कृषक क्रांती, औद्योगिक क्रांती आणि माहिती तंत्रज्ञानातील क्रांती या 3 ठळक संक्रमण अवस्थांच्या माध्यमातून काम आणि अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप समजू शकते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण घटत आहे. उच्च विकसित देशांमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे आणि तिथे शेतीसाठी मुख्यतः यंत्रे आणि विकसित तंत्रज्ञान वापरले जाते. भारतासारख्या देशात आजही शेती आणि ग्रामीण उद्योगधंद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. आधुनिक समाजाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक परस्परावलंबनाचे वाढते प्रमाण. आज भांडवल, श्रम, कच्चा माल व तंत्रज्ञानाच्या जागतिक पातळीवरील देवाणघेवाणीतून जागतिक अर्थव्यवस्था काम करते. आधुनिक समाजात विचार व ज्ञाननिर्मिती तसेच आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची महत्त्वाची उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून शिक्षण संस्था विकसित झाली आहे. अशा प्रकारे आपण 4थं प्रकरण आज संपवलेलं आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.